हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज इथे बनवत सुंदर असे लटकन, जे आपण याला टसल पण म्हणतात आणि लटकन पण म्हणतात. ते तुम्ही घागऱ्यासाठी ब्लाऊजसाठी पण अगदी बनवू शकता. एकदम इझी आहे दिसायला. जरी हे एवढे मोठे आणि हार्ड वाटत असेल तरी करायला एकदम सोपे आहे. तर सगळ्यात पहिले माझ्याकडे हा कटवर्कचा कपडा होता. मी ह्या कपड्याचा ड्रेस बनवलेला होता आणि त्याला कटवर्क होतं, तर मी तो ठेवलेला होता. आणि इथे मी असं राऊंड सर्कलमध्ये माप घेऊन किंवा मग मी तुम्हाला 3.5-4पर्यंत तुम्ही घेऊ शकता. जसं तुम्हाला पहिलं लटकन बनवायचं आहे, आपल्याला फक्त पहिल्याच लटकनचं मेजरमेंट घ्यायचं आहे एक सर्कलमध्ये. म्हणजे जेवढं तुम्हाला पहिलं मोठं बनवायचं आहे, तर मी इथे 4चं आणि 3.5चं असं माप घेतलेलं होतं. हे सर्कल बनवायचं होतं, त्याच्यामुळे आपल्याला इथे स्क्वेअरमध्ये मेजरमेंटची गरज नाही आहे. तर आपल्याला असं हाफ सर्कल घ्यायचं आहे. जे कटवर्क आहे ते मला खाली ठेवायचे आहे. मी सेम याच्यामुळे की दोन्ही साईडला घेणार आहेत, म्हणून मी दोन्ही पण याचे मेजरमेंट इथे काढून घेणार आहेत. तर हा आपण म्हणजे एका नॉडचा काढलेला आहे आणि हा आहे खालचा दुसऱ्या नॉडचा. तिथे पण आपल्याला कटवर्क काढून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला असे जे आहे ते छोटे मोठे आपल्याला असे 10 बनवायचे आहे. म्हणजे 5 एका साईडला आणि 5 एका साईडला. तर आपल्याला असे 10 तूप काढायचे आहे छोटे मोठे साईजचे. ही सगळ्यात मी बाकीच्या साईज काढून घेतल्या आणि ही सगळ्यात छोटी साईज आहे. तर मी ही अशीच ठेवलेली आहे. स्टिच मारताना आपण असं राऊंड सर्कलमध्ये स्टिच मारून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले स्टिच मारायच्या वेळेस सांगते तुम्हाला, आपण पूर्ण ब्लाऊज बाजूबाजूला करून घेतलेले आहे. सगळ्यात मोठं घेतलं आणि ते असं दोन्हीच्या मध्ये ठेवून, म्हणजे दोन्ही कपड्यांच्या मध्ये नॉट ठेवलेलं आहे. आणि ही जी सर्कल आहे म्हणजे साईडचं, तर त्याला आपण इथे स्टिच मारून घेणार आहोत हाफ सर्कलमध्ये. तर तुम्ही इथे बघू शकता, या साईडनं आपण जे कटवर्क आहे त्याला व्यवस्थित करायचं आहे आणि तिथे आपण स्टिच मारून घेणार आहोत. तर आपल्याला काय होतं की कटवर्कच्या वेळेस स्टिच मारायच्या वेळेस तिथे आपल्याला लॉक स्टिच करायचे आहे. म्हणजे परत स्टिच मारून तिथे लॉक करायचं आहे, की जेणेकरून नॉड किंवा मग ते लटकन जे आहे ते उसवायला नको आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक स्टार्टिंग आणि एंडिंग स्टिच जी आहे ती लॉक करायची आहे. त्याच्यानंतर मी हा एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला, छोटे नॉच देऊन त्याला असं पलटी करून घेतलेलं आहे. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला इथे वेगळ्या साईजमध्ये म्हणजे वेगळ्या शेपमध्ये पण करता येते, पण मला कटवर्क असल्यामुळे खाली जे कटवर्क होतं त्याच्यामुळे मला हे हाफ सर्कलच घ्यायचं होतं. तर आपल्याला अशा पद्धतीने आपण एक बनवलेलं आहे. दुसरं जे आहे ते आपण सेम लावणार, नॉडमध्ये ठेवणार आहेत. दोन्ही कपड्यांच्या मध्ये आपल्याला नॉड ठेवायचा आहे. इथे लावताना थोडीशी चुकी अशी होती की आपण लावायला खाली जाऊन जातो, म्हणजे ते उलटं करताना सरळ होत नाही. तर तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जी आपली कटवर्क जी खालची डिझाईन आहे ती आपल्याला नॉडच्या साईडनं ठेवायची आहे वरती, आणि नॉड दोन्हीच्या मध्ये ठेवायचा आहे. तर तुम्हाला आणि डिस्टन्स किती ठेवायचं आहे हे तुमच्यावर आहे, की तुम्हाला डिस्टन्स किती ठेवायचं आहे. जेवढं डिस्टन्स ठेवायचं आहे तेवढं तुम्ही कपडा जो आहे तो वरती घेऊ शकते. ते बघा, आपण दोन्ही पण एकदम छान पद्धतीने असे रेडी झालेले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्टन्स तुमच्यावर आहे की कमी जास्त किती करायचं आहे. त्याच्यानंतर मी हा तिसरा घेतलेला आहे, परत तोही दाखवते. मी पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये नॉट बनवलेला दाखवणार आहे. तिसरा पण सेम तसाच आपण दोन्हीच्या मध्ये नॉट घेतलेला आहे आणि स्टिच मारून घेणार आहोत. तर आपल्याला इथे जे 4-5 आहे, मी इथे 5 बनवणार आहेत. तर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती बनवायचे आहे. तुम्ही 2ही बनवू शकता, 3ही, 4ही, किंवा मग एक्स्ट्रा पाहिजे असेल तर 10 ते 12 पण खूप छान दिसतं. पण ते थोडेसे वेगवेगळे म्हणजे जे आहे कमी जास्त शेपमध्ये पाहिजे, मोठा छोटा या टाईपमध्ये, किंवा तुम्ही अजून काही डिझाईन पण करू शकता. इथे मी नॉचेस दिले आहे, की नॉचेस दिल्याच्यानंतर जे आहे ते एकदम छान फिनिशिंगमध्ये पडतील. तर तुम्ही जसे 3 झालेले आहे आपले. आता हा जो 4था आहे, हे बघा असं होतं. मी आत्ता जसं दाखवलं तसं आपण खालच्या साईडनी कटवर्क न घेता आपल्याला कटवर्क जे आहे ते वरच्या साईडनी घ्यायचं आहे आणि पूर्ण इथे स्टिच मारून घेऊन रेडी करायचं आहे. जसं आपण आत्ता बाकीचे केले त्या टाईपमध्येच लॉक स्टिच करणं गरजेचं आहे. तर तुम्ही इथे बघा, आपण इथे मी जो सरळ ठेवला होता शेपमध्ये न कटता, जो स्क्वेअरवाला होता त्यालाच मी स्टिच करताना राऊंड शेप दिलेला आहे. तुम्ही असंही करू शकता. तुम्हाला जर नसेल जमत शेप द्यायला तर तुम्ही म्हणजे स्क्वेअर कपडा ठेवून आपण शेपमध्ये देऊ शकतो. इथे बघू शकता तुम्ही, स्क्वेअर कपडा आहे म्हणजे वरतून जो आहे तो स्क्वेअरच कपडा आहे. पण मी जेव्हा त्याला स्टिच मारते तेव्हा मी त्याला सर्कलमध्ये स्टिच मारणार आहे, म्हणजे हाफ सर्कलमध्ये. तर इथे बघा, तुम्ही आपले रेडी झालेले आहे. तर या एकदम छान पद्धतीने आपले रेडी झालेले आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा, आणि तुम्ही बनवा असे खूप छान छान लटकन. थँक्यू.